नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण भजींच्या गाड्यावर मिळणारी मूग डाळीची भजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. आता आपण ही मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवणार आहोत. 2 तासानंतर आता आपली मुगाची डाळ चांगल्या प्रकारे भिजली आहे. आता आपण या मुगाच्या डाळीमधील सर्व पाणी काढून घेऊ व ही मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण मुगाच्या डाळीमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. आता आपण मुगाच्या डाळीच्या पिठामध्ये 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता आपण हे सर्व पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये 5 ते 6 मिनिटं चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत. अशा प्रकारे पीठ फेटल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बेकिंग सोडा न वापरता सुद्धा आपले भजे एकदम मऊसूद असे होतात. भजी तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेल्या पिठाची भजी सोडून घेऊ. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा, शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हालाच मिळेल. आता आपण आपल्या भजींना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता बिना सोड्याचा वापर करता सुद्धा आपली भजी छान प्रकारे फुगल्या आहेत. आता आपल्या भज्यांना छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण ही भजी तेलामधून काढून घेऊ. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाड्यावर जाऊन मुगाची भजी खाण्यापेक्षा अशा प्रकारची भजी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.